पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अय्या पट्या, सगळा पसारा इथेच पडलाय का? ते आपला फॅशन शो झाला आणि मग किचन मध्ये शिरले, सगळं आवरायला, सगळं हा पसारा तसाच राहिला. सॉरी हा, एक मिनिट, पटकन आवरून टाकते सगळं. तुला माहितीये का, आज खूप दिवसांनी मी आणि राधा शॉपिंगला गेलो आणि आम्हाला दोघींना हे एकत्र करणं इतकं आवडतं. म्हणजे नुसतं घेणंच नाही, विंडो शॉपिंग सुद्धा. पण आज तर आम्ही शॉपिंगच केलं आणि राधाच्या चॉईसनी करणं मला इतकं आवडतं. म्हणून सांगू तुला पट्या, हल्ली माहितीये का, पण एक मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे ह्या मुली सगळ्या गोष्टी ट्राय आउट करून बघतात. ऍक्च्युली त्याला माझी काही हरकत नाहीये. अरे पण त्या चेंजिंग रूमच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या असतात आणि इतका कंटाळा येतो ना तिथं उभं राहायला. ट्रायल रूम सेल्फीज म्हणजे आज जायचं, आपल्याला आवडतं ते घालून बघायचं आणि जर ते छान झालं तर मग त्यात फोटो काढायचे. मग ते फोटो मला पाठवायचे, ते आपल्या मैत्रिणींच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर अपलोड करायचे, सोशल मीडियावर टाकायचे. ते काय रिअल टाइम वगैरे एक काहीतरी आहे तेही. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मात्र, ह्या फॅडचा मला भयंकर कंटाळा येतो, काय सांगू तुला. पण मी सगळे ड्रेसेस तिच्या चॉईसनी घेतले. इतकं मेटिक्युलसली सगळं बघत होती, पण हे सगळं करताना तिच्या डोळ्यात एकच गोष्ट मला मात्र दिसत होती, हा, की हे पट्याला आवडेल का. एक मिनिट हा, राधाचाच फोन आहे, आले पटकन. बोल राधे. 28,300 एवढे पैसे एक रकमी शॉपिंगसाठी वापरलेस. तू जितक्या सहज कपड्यांवर एवढे पैसे खर्च करतेस ना, तितक्या सहज मी घरात डाळ तांदूळही भरू शकत नाही. म्हणजे परवडत नाही मला. माझ्या पगारात कसं जमणार आहे हे सगळं. हो यार मम्मा, पण खरंच थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आता नील आणि माझ्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ऐक ना राधा, मला ऍक्च्युली तुला ना सॉरी म्हणायचं होतं. नाही, ते पट्याला ऐकवण्याच्या नादात उगाच चुकीचा सल्ला दिला मी तुला. अगं ठीक आहे ग मम्मा, इट्स ओके. बरं मला सांग, तुझ्यातलं आणि पट्यातलं मॅटर सॉल्व्ह झालं का अजूनही टशन चालूच आहे? ए राधे, भाषा बघ तुझी. आईशी बोलतेस ना तू? ना ना ना, मी माझ्या मम्माशी नाही, मैत्रिणीशी बोल. मी काही तुझी मैत्रीण वगैरे नाहीये, प्लीज. मस्का लावायचा असला की अगदी सोयीनं मैत्रीण वगैरे. इतर वेळी काय होतं? अरे मग कायमची मैत्रीण हो, मला काहीच प्रॉब्लेम नाही, उलट भारीच आहे ना. आणि तू सतत जे मला भाषेवरनं टोकत असतेस ना, एकदा येऊन बघ आमच्या फ्रेंड सर्कल मध्ये काय काय बोलतो आम्ही ते. काही नको, मला अजिबात शॉक बसवून घ्यायची हौस नाहीये. मम्मा एक मिनिट, ऐक ना, नीलचा फोन येतोय, नंतर बोलू तुझ्याशी. अच्छा, आता फोन ठेवून द्यायचा आहे हा? मैत्रिणीला कटवायला बरं जमतंय तुला. आई शपथ, आता कोण मम्मावरनं मैत्रीण होतंय ग लगेच. ए बरं ऐक ना, एक विचारायचं होतं. बोल ना. पट्या चिडलाय का ग? म्हणजे? नाही अगं, आज आपण खूपच शॉपिंग केली ग, म्हणजे हाईटच केली, थांबलोच नाही. तो असा एकदम साधा सुधा आहे ना, त्याला आवडलं नसेल ना. राधे, आम्ही एकमेकांपेक्षा खूप वेगवेगळे आहोत. ही एक ऍक्सेप्टेड फॅक्ट आहे आम्हा दोघांमध्ये, त्यामुळे नो प्रॉब्लेम देअर. छान आहे सगळं. मग ठीक आहे. एक शपथ. बरं ऐक ना मम्मा, मी खरंच पळते, परत फोन आलाय नीलचा, चिडायचा तो. ठेवा. बाय, गुड नाईट. बाय बाय बाय, लव्ह यू. बाय. अहो रिया मॅडम, तुम्ही कशाला काळजी करताय? अहो मी ओळखते ना माझ्या नवऱ्याला. आणि हे बघा, तुम्ही ना वेळच्या वेळी पैसे पाठवत जा हा. बाकी तुम्ही कसलीच काळजी करू नका. माझा नवरा माझ्या शब्दाबाहेर नाही, कळलं का? वल्ली, फोन चालू आहे का तुझा? नाही अगं नाही, काय फोन नाही चालू आहे. ते पैसे महत्वाचं असेल तर होऊ दे, मला बोलायचं जरा. नाही, ते पैसे लोन वाल्यांचा फोन आला होता. ते विचारत होते काय लोन बिन हवंय का, काय उगाच आपलं. हे काय आणि पसारा का मांडला एवढा?
कपाट आवरायला काढलेस का? हा ते जरा जुन्या साड्या आहेत ना सगळ्या. नाही नाही असं तसं ते मी इकडे 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 हे बघ हे बघ. हे काय? अरे ह्या जुन्या आहेत ना सगळ्या साड्या, ह्या मी तर काढून टाकणार आहे आणि ह्या नवीन साड्या घेणार आहे. छान आहे ना? हा मस्त आहेत ना? मी नवीन घेणार आहे साड्या. ऐक ना, मला काय वाटतंय माहितीये, मला असं वाटतंय की आपल्याकडे ना खूप पैसा येणार आहे आणि आपण खूप श्रीमंत होणार आहोत. काय झालं? रिया मॅडम का बरं आल्या होत्या घरी? म्हणजे तुझ्याकडे काय काम होतं त्यांचं? रिया मॅडम, अरे तू 3-4 दिवसापासून ऑफिसला गेला नाहीयेस ना, हां. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की तू त्यांना टाळतोयस की काय, म्हणून ते विचारायला आल्या होत्या की आता येणार ना सचिन ऑफिसमध्ये, त्या तुझ्या मागे मागे करतात ना, म्हणजे म्हणून त्यांना कदाचित असं वाटलं असेल की मी तुला ऑफिसला पाठवत नाहीये त्यांच्यापासून लांब ठेवण्यासाठी. पण मी त्यांना सांगितलं की काय तुम्हाला घाबरून मी माझ्या नवऱ्याला काय ऑफिसला पाठवणार नाहीये की काय. माझा नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहितीये माझा नवरा असं काहीच करणार नाही. हो ना मल्ली? तुला माहिती आहे रिया मॅडमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे, तरी एवढा विश्वास आहे तुझा माझ्यावर? हो, माझ्या नवऱ्याचं फक्त माझ्यावर प्रेम, बाकी कोणावरतीच. माझं सचिन फक्त माझा माहितीये मला. अरे मी खरंच खूप नशिबाने मल्ली, मला तुझ्यासारखी बायको मिळाली आहे. हे बिल बघितल्यापासून पट्या अपसेट झाला असेल. काय हे अनामिका, मागचा पुढचा विचार न करता केवढे पैसे खर्च केलेस. जवळजवळ त्याचा अर्धा पगार. आता नाहीये पूर्वीसारखं, आता एकत्र राहताय तुम्ही. मनात येईल तसं वागून कसं चालेल. आता प्रत्येक गोष्ट करताना दोघांचा विचार करायला हवा. पट्यानं बिचाऱ्यानं या सगळ्याचं प्रेशर घेतलं असणार. पट्या रे पट्या. अनामिका, अनामिका, अनामिका,
बर तू इकडे काय करतेस? नाही नाही ते सगळं सोडून दे. तुम्ही लिव्ह इन मध्ये राहताय म्हटलं ते डायरेक्ट मिस अनामिकांच्या अनामिका. हे बघ, तू चुकीचं ऐकलंयस. मी हे म्हटलंच नाही. मी हे म्हटलं मिस अनामिका. मिस अनामिका असं म्हटलं. मग मे बी माझं चुकलं असेल ऐकताना. मे बी नाही, तुझंच चुकलंय. एकतर तुला सकाळी लवकर उठायची सवय नाहीये. लवकर उठून तू इकडे आलेस म्हणून तुझं ऐकण्यात साफ हे झालं. मी नेहमीच लवकर उठते, तू उशिरा उठलायस आता. बघ छान आवरून फ्रेश झाले, म्हटलं एकत्र भेटूयात लवकर लवकर. तेवढ्यात बाहेर मम्मा भेटली. ती काहीतरी कामासाठी बाहेर चालली होती. म्हटली हे घे किल्ली जा या आले. बोलली नाही. हा मला बोलले नाही मिस अनामिका. अच्छा बरं एनिवे येईल ना ती. मी काय म्हणते, मला भूक लागली सो आपण एकत्र मिळून ब्रेकफास्ट करूया. व्हेरी एक्सायटेड. काय ऑर्डर करू सांग. ऐक नाही ना, मला त्यातलं येत नाही. तू ते कर. मी हे करून आलो, फ्रेश होऊन येतो. ओके आणि मिस अनामिका. नक्की. ओके पट्याचा चहा इज टू गुड बर का. शपथ या चहासाठी मी कुठलीही कॉफी कॉम्प्रोमाइज करायला तयार. अरे वा, झाला का प्रोग्राम सुरू? म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा तर व्हायला पाहिजे ना. काळजी करू नका, तुमच्यासाठी पण केलाय. आतमध्ये झाकून ठेवलाय. हे तुम्ही कुठे गेला होता सकाळी सकाळी? आम्ही काही गोष्टी आणायच्या होत्या, त्या आणायला गेलो होतो. आले. बर ते सगळं जाऊ दे. मम्मा मला खूप भूक लागले. लवकर आपण ब्रेकफास्ट जरा ठरवून घेऊयात ना. मॅम हो, राधाच्या ब्रेकफास्टच्या पण एक भन्नाट कल्पना आहेत. या बाहेर. अच्छा, काय कल्पना आल्यात तुमच्या डोक्यात? ही इंग्लिश ब्रेकफास्टला बाहेर जायचं असं म्हणते. यप, पण किती दिवसात इंग्लिश ब्रेकफास्ट केला नाही मम्मा. प्लीज जाऊयात ना. नको ग राधा, पण घरीच करूया ना ब्रेकफास्ट. घरीच करू काहीतरी छान. हो ना, खूप कंटाळा आलाय. प्लस मला आत्ताच कळलं या दोघांनी कधीच बफे ब्रेकफास्ट केला नाहीये. मग आता त्यांनाही छान एक्सप्लोर करायला मिळेल ना. एक मिनिट, सौरभला ऑफिसला सुद्धा जायचंय. बाहेर जाण्यात ना उगाच वेळ जाईल. नाही नाही अरे मी हाफ डे टाकलाय. ऐका, तुम्हाला तू काय त्यांच्यासमोर जाऊ दे नील, आपणच जाऊयात. काय आता हे इतक्यात होत. वेडी आहेस का? तू ना उगाच फाजीलपणा करू नकोस. दिन एक हो, ओरडताय कशाला? ओरडू दे नाही तर नको ओरडू दे. तू एक काम कर मम्मा, फक्त पटकन तयार हो. लेट्स गो मम्मा प्लीज. चला चला TTMM करू. आणि काय करू? TTMM, तुझं तू माझं मी. म्हणजे माझे पैसे मी भरतो. नाही नाही, प्रश्न पैशांचा नाहीच आहे. जाऊया ना मिस अनामिका. जाऊ बाहेर ब्रेकफास्टला. त्यात काय एवढं? प्लीज मॅम चला ना. हो ना मम्मा प्लीज जाऊयात ना. तो काल घातलेला ड्रेस घाला होता. नाही, मी माझे हेच कपडे बरे. अशी बोरिंग माणसासारखी नको ना वागू. सगळे छान चाललोय तर मस्त ड्रेसअप हो. अगं बाळा, मी यातच कम्फर्टेबल आहे. तू तिचे नवीन ड्रेसेस पाहिलेत ना पट्ट्या? तो मोरपिशी रंग किती छान दिसतोय. तू सांग तिला, म्हणजे ऐकेल ती. मिस अनामिका, तो ड्रेस घाला. तुम्ही उगाच नको ते हट्ट करू नका. मी घातले ते ठीक आहे. कशाला जबरदस्ती करतेस तू? तू गप ना. उगाच चमचेगिरी करतो. ऐका ना मिस अनामिका, जाऊया ना. त्याला काय? अहो, मी एवढा हाफ डे वगैरे घेतलाय तर जरा कल्ला करूया. हा, मी तो ड्रेस परत केला. काय? का? त्याचं फिट चांगलं नव्हतं. अगं पण आपण तो काल घालून पाहिला ना. तुम्ही मला काल तो ड्रेस घालून दाखवला होता तेव्हा बरोबर वाटलं. नाही, मी म्हंटल ना अनकम्फर्टेबल होता माझ्यासाठी. मला नाही आवडलं त्याचं फिटिंग. मम्मा यार, तुला भूक लागली होती ना राधे, मग आधी आपण ब्रेकफास्टचं बोलूया. एक्झॅक्टली. मग त्यासाठी आपण बाहेर जाणार आहोत ना.
मग एक प्लीज काम कर, कुठलाही असेल तो ड्रेस घाल. का सगळे रिटर्न केलेत आता? या ना एक मिनिट, जरा बोलूया. या हो. या हो. भट्या ते आहेत तिथे. एकच प्रश्न, विचार. मला खरं खरं उत्तर हवं. हो तू विचार तर खरं. ड्रेस का परत केलास? मी सांगितलं ना तुला, फिट कम्फर्टेबल नव्हतं त्याचं. खोटं बोलतेस तू. काल तू ड्रेस मला घालून दाखवला होतास, उत्तम फिट होत होता. तुला बघून तसं वाटत होतं, पण घातल्यावर कम्फर्टेबल नव्हता. की मला परवडणार नाही म्हणून. असं का म्हणतोस? कारण तुला माझा पगार माहिती आहे अनामिका, आणि मला तुझा स्वभाव. मी परत विचारतो, तुला माहिती आहे अनामिका, मला खोटं बोललेलं आवडत नाही. या एकाच गोष्टीची मला प्रचंड चीड आहे. आत्ता जर आपण इतक्या छोट्याशा कारणावरनं एकमेकांशी खोटं बोललो आणि खोटं बोलत राहिलो, तर त्याचा त्रास इथून पुढे आपल्याच नात्याला होणार आहे, हे लक्षात ठेव. म्हणून मी तुला परत एकदा विचारतो. मला वाईट वाटेल, पण मी तुझ्यावर चिडणार नाही. उत्तर मात्र मला खरं खरं हवं आहे. तू तो ड्रेस परत केलास कारण मला तो परवडणार नाही म्हणून, हो ना? अरे नाही पट्या, तू किती विचार करतोस? असं काही नाहीये. मी तुला सांगितलं ना, फार अनकम्फर्टेबल फिट होतं त्या ड्रेसचं, आणि इतके पैसे खर्च केल्यावर पुन्हा असं फिट का? मला वर्थ इट नाही वाटला तो, म्हणून केला परत. आणि हे काही पहिल्यांदा नाही झालेलं. कितीतरी वेळा होतं की असं आम्ही मुली करत असतो. असं एखादी वस्तू घेऊन येतो, परत करतो, पुन्हा ती घेऊन येतो. तू उगाच जास्त विचार करू नकोस. तसं असेल तर बरंच आहे. तुला माहिती नाही माझ्या डोक्यावरचं किती मोठं ओझं कमी झालं. अनामिका, मला माहिती आहे की आपल्या दोघांचं राहणीमान वेगळं आहे, आपले पगार वेगळे आहे. पण असं असलं म्हणून तू स्वतःला बदलावंस असं मला अजिबात नाही वाटत. आणि फक्त आपण लिव्ह इन मध्ये राहतोय म्हणून तू स्वतःमध्ये कोणताही बदल करावास असं मला नाही वाटत. पट्या, अरे किती विचार करतोस तू? या सगळ्या गोष्टी माझ्या मनात सुद्धा आल्या नाहीत. आणि पैसे आपल्या दोघांच्या मध्ये काय हवेत? पैसे, वस्तू यापेक्षा तू माझ्यासाठी जास्त महत्वाचा नाहीयेस का? मला प्रॉमिस करा अनामिका, काहीही झालं तरी माझ्यासाठी तू तुझं राहणीमान बदलणार नाहीस. तुझा खर्च, तुझ्या आवडीनिवडी, तुझ्या सवयी, तू जशी आहेस तशी मला आवडतेस. तुझ्याबद्दल काहीही बदलू नये असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे आपले पगार वेगळे, आपलं राहणीमान वेगळं, म्हणून तू स्वतःमध्ये कोणताही बदल करू नयेस असं मला प्रॉमिस कर. पट्या, तू पण मला प्रॉमिस कर, तू सुद्धा कधीच बदलणार नाहीस. कर प्रॉमिस. कर ना, गप्प का बसलास? यात विचार करण्यासारखं इतकं काय आहे? कर की प्रॉमिस. सॉरी, मी असं कुठलंच प्रॉमिस करू शकत नाही. असा काय बघतोय? कर ना प्रॉमिस की तू कधीच बदलणार नाहीस. बोल पट्या. मी म्हटलं ना, मी तुला असं कोणतंही प्रॉमिस नाही देऊ शकत अनामिका, कारण माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मला बदलायच्या. प्लीज, तुझ्यात काहीच कमी नाहीये. आहे ना. म्हणजे परवा मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो, पण माझ्या असं लक्षात आलं की काल मी तुझ्यावर त्याच्यापेक्षा थोडं जास्त प्रेम करतो.
परवाचं प्रेम कमी होतं. आज सकाळी माझ्या लक्षात आलं की आज मी तुझ्यावर कालच्यापेक्षाही जास्त प्रेम करतो. कालचं प्रेम कमी होतं. आणि हे जर असं सुरू राहिलं तर माझ्या असं लक्षात येईल की रोज मी तुझ्यावर आदल्या दिवशीपेक्षा जास्त प्रेम करतो. हा बदल मला आवडतोय, पण हा बदल तुला चालणार नाही. तू इतकी छान छान सरप्राईज प्लॅन करतेस, डेट्स प्लॅन करतेस. मला नाही जमत तुझ्यासारखं. मला ते सुधारायचंय. चालेल ना? तू सगळं छान प्लॅन करते, वेंदळ्यासारखं सगळं विसरतो. मला माझी स्मरणशक्ती सुधारायची. ते सुधारलं तर चालेल ना? मला तुझ्यावर कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या जास्त प्रेम करायचं. मला तुला कायम सुखी, समाधानी, आनंदी ठेवायचं. मला तुझ्याबद्दलच्या माझ्या अपेक्षा रोज वाढवत न्यायच्या. मला स्वतःमध्ये एवढे सगळे बदल करायचे. केले तर चालतील ना? मम्मा यार, झालं का तुमचं? भूक लागली, येणार आहात का? आम्ही खूप पुढे आता. ऐक ना, ते केस